तर नाशिकमध्ये आयोजित 27वा राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन हे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। या महोत्सवासाठी देशभरातून हजारो तरुण-तरुणी नाशिकमध्ये आले आहेत। शुक्रवारपासून 5 दिवस हा राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रम नाशिकमध्ये होणार आहे। याच राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये असलेल्या मैदानात पार पडणार आहे। जवळपास 16 एकर जागेवर या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। कशी सुरू आहे तयारी याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। पाहूयात। उद्या नाशिकमध्ये 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव खरं तर या कार्यक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे आणि त्याच कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आल्याचं बघायला मिळतोय। नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान उपस्थित हे राहणार आहेत। या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरातून हजारो विद्यार्थी आजच नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। काही विद्यार्थी इथे प्रॅक्टिस सुद्धा करताना आपल्याला बघायला मिळतोय। या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान 5 दिवसाचा हा जो आहे तो युवा महोत्सव असणार आहे आणि या कार्यक्रमादरम्यान वेगवेगळे कॉम्पिटिशन असतील, वेगवेगळे कार्यक्रम असतील, कल्चरल कार्यक्रम असतील, अशा कार्यक्रमांचं आयोजन हे नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याच कार्यक्रमाचं उद्घाटनासाठी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येणार आहेत आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या महोत्सवाचं उद्घाटन कार्यक्रम हे पार पडणार आहे। उद्या नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि आपल्या दौऱ्यादरम्यान ते काळाराम मंदिर असेल आणि रामकुंड परिसर असेल इथे भेट दिल्यानंतर ते खरं तर या कार्यक्रमाला येतील अशा पद्धतीचं हे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि या महोत्सवाला जे देशभरातून हजारो विद्यार्थी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांना खरं तर पंतप्रधान हे संबोधित करतील। पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाला आलेल्या हजारो विद्यार्थ्यांना, लाखो विद्यार्थ्यांना उद्या पंतप्रधान काय संबोधित करतील हे पाहणं महत्त्वाचं असेल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।